4 जून नंतर जयंत पाटील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी दावा केलेला आहे। जयंत पाटलांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची वेळ मागितल्याची सुद्धा माहिती आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आता रिकामी होणार असं चव्हाण म्हणतात। 10 जूनला वर्धापन दिनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक पक्षप्रवेश होणार असं सांगितलं जात आहे। अजितदादावर विश्वास ठेवून अनेक ज्येष्ठ नेते सुद्धा पक्षामध्ये येणार आहेत। त्याचबरोबर 4 जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष जे शरद पवार गटाचं नेतृत्व करतात, जयंत पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये जातील। त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची वेळ सुद्धा मागितलेली आहे, त्यांचा सुद्धा मुहूर्त ठरलेला आहे आणि 4 जूनच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हा रिकामा होईल। दरम्यान सूरज चव्हाणांच्या दाव्यावरती दरेकर, नाना पटोले आणि शिरसाटांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। पाटील यापूर्वीच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसमध्ये जातील असं चित्र होतं, परंतु या बोलण्याला त्या ठिकाणी अर्थ आहे। राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाचं भविष्य त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जयंत पाटील घेऊ शकतात। तर 4 जूनच्या नंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट राहील की नाही राहील हा एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि जे लोक काँग्रेस विचाराचे आहेत, जे कोणी ते सगळेच देशभरातले नेते पुन्हा काँग्रेसकडे यायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे या ज्या राज्यातले घडामोडी आहेत तेही राहतील आणि देशातही याच्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तुम्ही जयंत पाटील आले तर घ्यायला तयार आहे का? मी तुम्हाला सांगितलं की देशामध्येच आता एक परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे आणि जेव्हा हायकमांड याच्यावर जे काही निर्णय घेतील त्या निर्णयाचं सगळेजण आम्ही समर्थन करतो। जयंत पाटलांना तर आम्ही तर पहिल्या दिवसापासून मी सांगतोय, जयंत पाटलाचं तिथं अस्थिर आहे, तो त्यांना तिथं करमतच नाही मुळामध्ये। अहो, अखेरला त्या पक्षामध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर आज जर त्यांना रोहित पवारच्या हाताखाली काम करावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही आहे। तिकडं बी एक युवराज जन्माला आलेला आहे, त्यांनी आता आदेशित करायचं का जयंत पाटलांना पण, मोठ्या नेत्यांना पण। तिथंही सुद्धा तिथे चालू आहे सुप्रिया ताई आणि रोहित पवार। अहो, त्या ज्या लोकांनी पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार साहेबांबरोबर आपली हयात घातली, त्यांना जर त्यांचा अपमान होत असेल तर त्या पक्षात ते राहतील कशाला? म्हणून जयंत पाटील पक्ष सोडणार एवढं मात्र निश्चित आहे।